चालती का पंढरीला? काय कर बाबा, पाहिलंय तो कस काय येऊ बाबा. अगं तुला काय कर, तू माझ्या संग पंढरी चाल, पंढरी सारखी माझ्या पुढेच नाही. काय बाबा अगं तू माझे एक वेळ जाणार सगळ्या संसारी सुन अरे जाशील. बाबा दोन्ही कोण गुडघे गेले कस काय करायचं. अगं तू चाल माझ्या बरोबर. चाल बाबा आहे चालती तो. ना? हा, चालती. बाबा आणि बाई यांनी तुला एवढं कळत हे बाया काही कळत नाही हिला. आज आम्ही तुझ्या सांगीवर राहिले येडीच राहिली भाऊ काय. म्हणून ती शेजरीने घेतली महाराज. हा. या शेजरणीला केलं ग बया. शेजरणीला केलं ग बया. हो, ही पंढरीची वाट मोठी धाड, पंढरीची वाट मोठी माझ्या पायाला आले फोड, माझ्या पायाला आले फोड. या शेजरणीना केलं ग बया. या शेजरणीना केलं ग बया. या शेजरणीना केलं ग बया. मला पंढरीला नेलं. या शेजरणीना केलं ग बया. मला पंढरीला नेलं. बाई पंढरपूरच्या वाटेने जावा गेले. अहो इतकी बेकार वाट काय सांगू ताई तुम्हाला. माझ्या पायाला फोड आले. इकून तिकून मी पंढरीत गेले आणि पंढरीत गेला मला ताण लागली ताण. अहो ताण लागली, पाणी मिळालं पंढरीत. मग हिला म्हणलं ग पाणी गिनी. तिनं नेलं चंद्रभागेवर. चंद्रभागेचं पाणी पाहिलं. चंद्रभागेचं पाणी मोठं मंगळ. चंद्रभागेचं पाणी मोठं. मी नाही पिले ते आंगळ, मी नाही पिले ते आंगळ. एका ब्राह्मणाची मोरी होती नितळ, तिथे पिले मी पाणी शीतळ. या शेजरणीला केलं ग बया. जेव्हा मी चंद्रभागेचं पाणी पिले नाही भाऊ, आणि त्या बामणाच्या घरी निघतं पाणी म्हणून मी ती पाणी पिली. एवढी तर माझी मोकार दशा झाली. एवढंच नाही, त्यावेळेस तुकाराम महाराज प्रमाण दिलं. तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे आयशा बया जन्मा येऊन गेल्या वाया. तुका म्हणे आयशा बया जन्माला येऊन गेल्या वाया. या शेजरणीला केलं. माझं नाव ज्ञानेश्वर आश्राम गवळी. खूप छान, खूपच छान केलं तुम्ही. राहणार मी देवगाव रंगारी, तालुका कन्नड, जिल्हा संभाजीनगर. आम्ही या संताबरोबर फिरत असतो आणि या माऊलीच्या कृपेने आमची येडे मुके सगळे घेऊन आम्ही दिंडीवारी करत असतो. जवळपास 30 वर्ष होऊ लागली. चालता बोलता कळत तुम्ही अचानक आले त्याच्यामुळे थोडं साहित्य कमी पडलं. नाही, पण तुमचं ज्ञान जेवढं आहे, तुमची जेवढी कला आहे, हा. तर पुस्तकाशी त्याचा काही देणे घेणं नाही, नाहीये. काही मला बी काही ज्ञान द्यावं लागेल. हा, हा, हा. खूप छान, खूप छान. चालेल. रामकृष्ण. रामकृष्ण.